कोपरगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 मागील डिसेंबर महिन्यात झाली. प्रभाग अनुसूचित जाती या वर्गातून मी निवडणूक लढवली. भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून विधान परिषदेचे आमदार मान्य विवेक भैया कोले यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 9 मध्ये मी विजयी झालो. विजयी झाल्यानंतर अनुसूचित जातीचा तो प्रभाग असल्यामुळे त्याची जात पडताळणी 6 महिन्यात करणं कायद्याने बंधनकारक असताना अनुसूचित जात पडताळणी समितीकडे आमचे कागदपत्र आम्ही दाखल केलेले होते. परंतु विरोधी उमेदवार विरोधी पक्ष आमदार आशुतोष काळेंनी त्या माझ्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आणि तो आक्षेप अशा प्रकारचा घेतला का माझे वडिलांच्या जातीच्या दाखल्यावर ख्रिश्चन आहे आणि माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार आहे. मी मूळचा तुम्हाला सर्वांना परिचित असेल, रणशूर म्हटल्यावर धारणगाव, कोपरगाव जवळपासून 5-6 किलोमीटर असलेलं आमचं गाव धारणगावचा मी मूळ रहिवासी. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले माझे चुलते शांतारामजी रणशूर, तुकाराम तात्या रणशूर, माझे मामा दत्तू मामा पगारे, माझे मित्र इरफान हाजी कुरेशी, अशोकराव शिंदे जे माझे नाते संबंधात माझे मिसेसचे सासरे चुलते लागतात, रमेश भाऊ घोडराव आमचे दाजी यांना आमची चुलत बहीण दिलेली, प्रदीप भाऊ आयरे हे माझे नातेवाईक आहे, संतोष भाऊ आहे, रोशन भाऊ आहे आणि प्रतीक भाऊ हा माझ्या मामांचा मुलगा आहे. परंतु त्यांनी जो आक्षेप घेतला का माझं एकच टेक्निकल अडचण अशी होती का माझ्या वडिलांचं शाळेचं शिक्षण हे पुंतांबा या ठिकाणी झालं आणि पुंतांबा या ठिकाणी झाल्यानंतर तुम्ही जर पाहिलं वडिलांचा जन्म 1940-41च्या आसपासचा आहे आणि त्या काळातली परिस्थिती जर पाहिली आत्ताच्या बौद्ध समाजाची आणि त्या काळातल्या महार समाजाची, पूर्वाश्रमीची महार समाजाची अतिशय वाईट परिस्थिती होती. आणि त्या काळात पुंतांबा हे इंग्रजांचं एक केंद्र होतं. जसं आज कोपरगाव तालुका महसुली तालुका आहे, तिथं बोर्डिंग होती. त्यांच्या वडिलांचीही परिस्थिती नव्हती, त्यांनी त्या तिथल्या ख्रिश्चन बोर्डिंगमध्ये टाकलं आणि त्या काळातल्या ख्रिश्चन बोर्डिंगमध्ये त्यांचं शिक्षण झालं असल्यामुळं तिथल्या फादरनी त्यांच्या जातीच्या दाखल्यावर ख्रिश्चन म्हणून लावलं. त्यांनी कधीही बदलण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या वडिलांनी तो ख्रिश्चन होता, ते नोकरीला लागले, त्यांच्या मेरिटवर नोकरीला लागले, त्यांनी त्याच्यात बदल करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. परंतु माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार आहे, माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार आहे. तुम्हाला दाखला तो पण माहिती, शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार आहे, माझ्या बहिणींच्या दाखल्यावर हिंदू महार आहे आणि माझे आजोबा असतील, आमचे धारणगावचे सर्व ग्रामस्थ रणशूर असतील, धारणगाव जवळ आमचे 150-200 कुटुंब आहे रणशूर, मी माझे भावकीतले धरले तर. ते धारणगाव कोळपेडीला जाताना तुम्ही जे स्मारक लागतं ते युवराज रणशूर माझ्या वडिलांचे चुलते होते, सेल टॅक्स ऑफिसर होते, ते आमच्या घरातले शांतारामजी तुकाराम तात्या. फक्त एकच टेक्निकल अडचण अशी होती का माझ्या वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर ख्रिश्चन असल्यामुळं राजकीय शक्ती वापरून, राजकीय शक्ती विरोधकांनी वापरून, आमदारांनी वापरून ते जात प्रमाणपत्र अवैध केलं. सोमवारी त्याचा निकाल आला संविधानाच्याच माध्यमातून जात पडताळणी समिती. परंतु त्या निर्णयाच्या विरुद्ध ज्या संविधानाच्या समितीने संविधानाच्या माध्यमातून निकाल दिला त्या संविधानाने आम्हाला पुढील न्याय हक्कासाठी मान्य उच्च न्यायालय संभाजीनगर इथं जाण्याची परवानगी दिलेली आणि मी ही पत्रकार परिषदच त्यासाठी बोलवलेली का सोमवारी निकाल जरी आला तर आमच्या वकिलांशी रीतसर सल्लामसलत करून आम्ही मान्य उच्च न्यायालय संभाजीनगर या ठिकाणी आमची दाद मागणार आहे. तसं जर पाहिलं, तुम्हाला जर पाहिलं तर 1950चा 56चा इथला पुरावा आहे. जयवंत बायजा महार हे माझ्या वडिलांचे वडील, यशवंत बायजा महार, हनुमंत बायजा महार, दामोदर बायजा महार, वसंत बायजा महार, त्यातल्या जात पडताळणीत सर्व माझ्या नातेवाईकांची जात पडताळणीत ते दिलेले. आणि अशा परिस्थितीत हा महसुली पुरावा असताना जात पडताळणी समितीने आमचा कोणताही विचार केलेला नाही. फक्त राजकीय शक्तीने आमच्या नगरपालिकेची सत्ता गेली आणि ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मी जी भूमिका, राजकीय भूमिका भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून जी आमदार आशुतोष काळे यांच्या स्टेजवर असेल, माझे भाषणं असतील, त्यांचा त्यांनी मनात राग ठेवून फक्त आंबेडकरी चळवळीतले एक नेतृत्व, मी गेली 24 वर्ष आले ह्या शहरात, या तालुक्यात आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचा शहराध्यक्ष होतो, त्याच्यानंतर तालुकाध्यक्ष म्हणून काम केले. 15 वर्ष इथल्या पदावर मी असताना एक रिपब्लिकन चळवळ उभी करण्याचा निश्चित प्रयत्न केला आणि तो राग धरून आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व संपवण्याचं कारस्थान आमदार आशुतोष काळेंनी केलेलं आहे. त्या मी जर विषय घेतला
स्वर्गीय शंकरराव कोले साहेबांनी या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेत 96 साली सौ सिंधुताई कोपरे यांना नगराध्यक्ष केलं होतं. अशोकराव शिंदे यांचे बंधू चुलत बंधू प्रकाश भाऊ शिंदे यांना नगराध्यक्ष केलं होतं. आणि त्यांचे चुलते कालकथित आंबेडकर चळवळीतलं त्या काळातलं मोठं नेतृत्व बाळाभाऊ धोंडीबा शिंदे यांना उपनगराध्यक्ष केलं होतं. त्याच्यानंतर 2011ला सुरेखाताई राक्षे मातंग समाजाची माझी भगिनी नगराध्यक्ष झाल्या होत्या. या जर पाहिलं आता हा कोले परिवारांनी मागासवर्गीय समाजाला कायम न्याय देण्याची भूमिका घेतलेली. मागासवर्गीय समाजाला न्याय देत असताना यांनी मागासवर्गीय नेतृत्व संपवण्याचं कारस्थान आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेलं आहे. त्या दिवशी निकाल लागल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीचा जल्लोष केला, निकाल लागला म्हणजे ते विजयी घोषित झालेले नव्हते. पार्टीनीच ती सूचना केली, गुलाल उधळला, फटाकडे उधळले, जसं काय विजय उत्सव झाला त्यांना, अशा पद्धतीचं त्यांनी त्या दिवशीचं वातावरण केलं. पण आम्हाला मान्य उच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आहे, तो संविधानाने आम्हाला दिलेला आहे, घटना लिहिलं. त्यानुसार मी माझ्या वकिलांशी चर्चा करून येत्या काही दिवसात मान्य उच्च न्यायालय संभाजीनगर या ठिकाणी माझी याचिका निश्चित दाखल करणार आहे. फक्त निकाल जो दिला तो वडिलांच्या दाखल्यावर ख्रिश्चन याच्यावर दिलेला आहे. माझ्या रक्तातल्या, शासनाचा नियम आहे, रक्तातल्या नात्याची एकाची जर जात पडताळणी झालेली असेल तर ती जात पडताळणी ग्राह्य धरली जाते. जात पडताळणी समितीने तो निकष आमच्यासाठी लावलेला नाही. पण आम्हाला न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात आम्ही जाणार आहोत. ही जर पत्रिका पाहिली, मी जर त्यांनी सांगितलं माझे वडील 2002ला मी लग्न बौद्ध पद्धतीने केलेले. माझ्या लग्न पत्रिकेत जितेंद्र रणशूर, मी अशोकराव शिंदे यांचीच भावबंदकीतली माझी पत्नी आहे, ते भारमची आहे. आणि ते मनमाडला लग्न आलं होतं 2002ला. तेव्हा मी सामाजिक काम करीत नव्हतो, असं कार्यकर्ता नव्हतो, पण तरी मी व्यावसायिक होतो. तेव्हा माझं 2002ला लग्न आलेले. तेव्हा मी निवडणूक लढवण्याच्या कोणत्याही विषय याच्यात नव्हतो. 2002 आणि आज 24 वर्षाचा काळ. माझी जर पत्रिका पाहिली, ही 2002ची पत्रिका आहे. शाळेचा दाखला हिंदुमार आहे माझ्या मुलांचा. आणि घटनेनुसार 2008चा सुप्रीम कोर्टाचा केस लॉ जर पाहिला, असे अनेक केस आहेत. तर वयाच्या 18 वर्षानंतर त्या संज्ञान झाल्यानंतर त्या व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य राहतं. धर्मस्वातंत्र्य राहतं अशी केस महाराष्ट्रात या अगोदर बी झालेली आहे. मी नामोल्लेख करीत नाही. त्या केसमध्ये सुद्धा असंच मॅटर होतं. पण दुसरी गोष्ट अशी का मी आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून 24 आवर काम करतो. मला रात्री 2ला फोन येऊन, तुम्हाला पत्रकार बांधवांना माहिती आहे, ग्रामीण भागात अन्याय होऊ. आता इथं पोळेगावून आलेले आमचे सुरेश आप्पा आहे, सुखदेव बालराज, ते पोळेगावून, त्यांचं वय आता 70-72 आहे. मी फोन केला, वेळापूरचे कार्यकर्ते आलेले, ग्रामीण भागातले कार्यकर्ते आलेले, सुरेगावचे आलेले, धामोरीचे कार्यकर्ते आलेले. त्याचं कारण आहे का मी परत आमचे धोत्रेचे बी कार्यकर्ते आलेले, का मी 24 आवर काम करतो. त्या कार्यकर्त्याला जर चळवळीतला, आणि फ्री सर्व्हिस आहे ना आपली, ते तुम्हाला बी कल्पना आहे, त्या कार्यकर्त्याला 24 घंटे काम कार्यकर्त्याला अडचणीत आणण्याचं काम आमदार आशुतोष दादा काळेंनी केलं. ते त्यांच्या पीएनचे भांडणं आल्यावर रात्री 2ला पोलीस स्टेशनला जातात. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या, समाजाच्याच नाही, इतर समाजाचा कोणताही असू, त्याच्या आवाजावर मी रात्री उठतो. माझे जुने भाषणाचे व्हिडिओ काढता, फेक अकाउंटवरून ते आता व्हायरल करतात तोडमोड करून. माझं पूर्ण भाषण दाखवायचं. त्यांना माझं आव्हान आहे, तुम्हाला समोर लढता येत नाही माझ्याशी तर फेक अकाउंटवरून लढू नका, ट्रोलिंग करू नका. मी जितेंद्र रणशूर समोरून वार करतो, भाषण सुद्धा समोरून करतो. त्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर तुम्ही मला त्या पद्धतीने द्या, फेक अकाउंटवरून देऊ नका. माझं एक भाषण 2 वर्षापूर्वीचं एका मोर्चात एका समाजासाठी मी केलेलं भाषण, ते भाषण तोडमोड करून त्याच्या फेक अकाउंटवर कॉमेंट करणं, त्याला आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देऊ. आणि जर असंच चालू राहिलं कायदेशीर कारवाई तर निश्चित करू. पण जो सापडला तर त्याला आम्ही सोडणार नाही, त्याला भीमटोला आम्ही देणार. जो सापडला त्याला सोडणार नाही. आता सहनशक्तीचा अंत झालेला आहे. आणि मी परत एकदा सांगतो, शर्यत अजून संपलेली नाही. ज्यांनी फटाकडे उडवायला लावले त्यांना मी एक गोष्ट सांगतो, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी लढाई जिंकलेली नाही. एवढंच सांगतो, हा त्यांना इशारा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. प्रथम इलेक्ट्रॉनिक मीडिया व पेपर मीडिया यांचं स्वागत करतो व आभार मानतो. जय भीम, जय शिवराय. सरकारने जे निकष लावलेले का जात पडताळणीला तुमचा 50 वर्षामागील पुरावा हा गृहीत धरला जातो, तर तो 50 वर्षामागील पुरावा हा आजोबांचाच येतो, त्याच्यात काही बदल.
तुमच्या वडिलांच्या दाखल्यावर जातीचा दाखला हा मुळीच कधीच होऊ शकत नाही. हा शासनाचा नियम. त्या शासनाच्या नियमात तुम्हाला आजोबाचाच दाखला लागणार किंवा आजोबांचा खालसा उतारा लागणार का तो तुमच्या जातीने असत. त्याच्यामुळं वडिलांच्या आधारावर हा निकष काढणं हे जात पडताळणी समितीने दबाव यंत्राखाली केलेलं कार्य आहे. हे पहिले लक्षात घ्या. शासन नियम काय सांगतो त्या नियमानुसार तुमच्या 50 वर्षामागील पुरावा हा आजोबांचाच लागतो किंवा तुमच्या चुलत्यांचा लागतो. तर तुम्ही लक्षात घ्या, इथं चुलत्यांचं हिंदू मार, आजोबांचं हिंदू मार, फक्त वडील एक शाळेत गेल्यामुळं. आता मी तुम्हाला दुसऱ्यांचं उदाहरण दिल्यापेक्षा माझ्या स्वतःचं उदाहरण देतो. माझी बायको जेल रोड कन्या विद्या मंदिर मध्ये शिकत होती आणि त्यावेळेस असं व्हायचं का महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती शाळेमध्ये गेला का त्याला विचारल्यानंतर तो मराठा सांगायचा. काय सांगायचा? मराठा सांगायचा. तर त्या निकषावर माझ्या बायकोचा शाळेचा दाखला हा मराठा म्हणून आज स्थापित झाला. मला काय झाला? मराठा म्हणून स्थापित. मला मराठा म्हणून तो दाखला मिळाला. मी त्या शाळेत गेलो, त्यांना डोकं लावलं, तुमच्या शाळेला फी देतो, माझा दाखला बदलून द्या. त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. आणि त्याच कारणास तो जितू भाऊंच्या वडिलांचा दाखला त्या ख्रिश्चन शाळेमध्ये शिकल्या असल्यामुळं तो दाखला तो ख्रिश्चनचा असा झाल्यामुळं यांनी वारंवार तिथे जाऊन ते बदलण्याचा प्रयत्न केला, पण शाळेने त्याला नकार दिला. शाळा म्हणले आमच्याकडून बदलू शकत नाही. तर त्याच्याकरता ते महत्वाचा त्याच्यात जो गृह धरलेला पुरावा आहे हा 50 वर्षामागील पुरावा आहे. तर त्या जात पडताळणी समितीवर काहीतरी दबाव आणून दलित समाजासाठी लढणारा एक लढावा या हा कसा संपवायचा. तुम्हाला थोडेसे उदाहरणं देतो मी. इथून माग RPIचं काम करणारे प्रकाश कोपरे, त्यांना देखील समाजासाठी असं लढतो म्हणून एक दाबण्यात आलं. त्याच्यानंतर आमचे जगताप मामा, त्यांना पण समाजाचं काम करते म्हणून दाबण्यात आलं. आमचे शिंदे मामा, त्यांना देखील दाबण्यात आलं. आमच्या दाईबाई शेजवळ, त्यांना देखील दाब. तर ह्या एका गटाकडून ह्या दलित समाजावर नेहमी अन्याय झालेला आहे आणि त्या दलित समाजाचं मुंडकं वर नाही निघावा म्हणून हा समाज त्याला, हा घटक त्याला कायम दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या दाबण्याच्या प्रयत्नातूनच आमच्या जितूभाऊवर हे ओढलेलं संकट आहे. जितूभाऊंनी समाज कार्यासाठी कोणत्याही समाजाला लढायची तयारी ठेवायची, रात्री ठेवायची, दिवसा ठेवायची. मग त्या समाज घटकांनी एकत्रित येऊन एका कोणत्या तरी एखाद्या माणसाला बरोबर घेऊन त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या जितू रणशूर यांचा दाखला हा आणि पद हे कसं जाईल याच्यावर फोकस करून हे घडवलेलं कारस्थान आहे. त्याच्यामुळं आम्ही इथं काय थांबणार नाही. आम्ही हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, नाही त्यांच्याकडून निकष झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, पण आम्ही काय आमच्या दलित समाजाच्या नेत्याला संपू देणार नाही. हे तुम्हाला पत्रकारांना मी स्पष्ट सांगतो आणि समोरच्या घटकांना सुद्धा या माध्यमातून इंटिमेशन देतो. जर आम्ही तुमचं काढायला गेलो तर तुम्ही सुद्धा घरी बसल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही तर रस्त्यावर उतरणार. हे 100% याच्यातून तुम्हाला मी इंटिमेशन देतो. आणि आम्ही काही शांत बसणार. तुम्ही किती लोक संपवणार आमचे? मी 30 वर्ष तुमच्यासाठी कष्ट केलं, तुम्ही मला सुद्धा संपवलं. पण आदरणीय कोल्हे साहेब, आदरणीय बिपिन दादा, आदरणीय स्नेहताई कोल्हे, आदरणीय आमदार विवेक भैया कोल्हे, हा आमचे हे कुटुंब आमच्या समाजासाठी वारंवार 70 वर्षापासून आमच्या समाजाला न्याय देता आल्यामुळे आमच्या समाजाला ते न्याय देते म्हणून तुम्ही संपवण्याचं काम करता, हे चालणार नाही. आम्ही तुम्हाला रस्त्यावर पकडू. ज्या ज्या वेळेस दलित कुटुंबावर आणि मुस्लिम कुटुंबावर असो, दलित असो, ज्या ज्या वेळेस या कुटुंबावर अन्याय झालेला आहे त्यावेळेस फक्त राम करून या समाजाला न्याय देण्यासाठी जर कोणत्या नेता या पेपरगावात तयार झालेला असेल तर ते आमचे नेते जितूभाऊ रणशूर हे आहे. आणि गेल्या निवडणुकीत ज्या विश्वासाने त्यांना भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून दिला आणि हा विजय विरोधकांना मान्य नसल्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली आणि कुठंतरी
या दलित नेत्याला संपवण्याचं काम हे विरोधक करत आहेत. पण तुम्ही या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही आमचा एक दलित नेता संपवणार तर आमचे विधान परिषदेतील आमदार विवेक भैया कोल्हे हे 10 तयार करतील. हे आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण त्यांचे नेतृत्व अभ्यासू नेतृत्व आहे. उगाच आपलं कुठंतरी ढोंग करायचं, फेक अकाउंट खोलायचं आणि जिथं कुठं विकास होतोय तिथं तुम्ही व्हिडिओ एडिट करून त्या ठिकाणी तो विकास कसा थांबवायचा ही तुमची संस्कृती ही संपूर्ण कोपरगाव तालुक्याला माहीत झालेली आहे. आणि याच्याने काही साध्य होणार नाही. जो निर्णय जात पडताळणी समितीने जितूभाऊ रणशूर यांच्या बाबतीत जो दिला तो आम्हाला त्या पद्धतीने मान्य नाही. हा कुठंतरी दबावाखाली निर्णय दिला आहे, हे संपूर्ण जनतेला कळून चुकलेलं आहे. पण तरी हा टीका करण्याचा अधिकार सुद्धा घटनेने दिला आहे आणि दाद मागण्याचा अधिकार हा आम्ही उच्च न्यायालयात जे काय होईल ते आम्ही रीतसर करू. पण आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की घराघरात बाबासाहेब सांगण्याचं काम जितू भाऊंनी केलं आहे. तुम्ही वैयक्तिक विचाराची लढाई असेल ती समोरासमोर येऊन करा. फेक व्हिडिओ एडिट करून तुम्ही बदनामी करू नका. त्याबाबतची रीतसर तक्रार असेल ती आम्ही आमच्या पद्धतीने करू. ज्याप्रमाणे जितू भाऊंनी आम्हाला बाबासाहेब सांगितले त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला नामदेव ढासाळ सुद्धा सांगितले आहे. पत्थर का जवाब ईट का जवाब पत्थर से देंगे. तर ज्या वेळेस अन्याय करताना ज्या वेळेस आंदोलन असो, दलित कुटुंबातून अन्याय झालेला असो, त्यावेळेस ज्या वेळेस जितूभाऊ रणशूर उभे आहेत त्यांच्यामध्ये आम्हाला प्रत्येक टायमाला नामदेव ढासाळ आम्हाला दिसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एवढं बोलून आणि जे जुने भाषणाचे व्हिडिओ जे आहेत, जे विरोधक पार्ट्यांनी फेक व्हिडिओ जे बनवले, जुने भाषणाचे व्हिडिओ कट करून त्याला वेगळं वळण दिलेलं आहे आणि या ठिकाणी कुठेतरी जितूभाऊ यांची बदनामी करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तर त्याबाबतची तक्रार रीतसर कंप्लेंट आम्ही पोलीस स्टेशनला करणार आहोत आणि संबंधित याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत.